कढीपत्त्याचे केसांसाठीचे, त्वचेसाठीचे फायदे तर तुम्हाला माहितीच आहे. पण हवा त्या प्रमाणात कढीपत्ता हा खाल्ला जात नाही. तर आज आपण कढीपत्त्याची मस्त चटकदार अशी चटणी करणार आहोत, जेणेकरून तो खूप साऱ्या प्रमाणात खाल्ला जाईल आणि त्याचे आरोग्याला फायदेही भरपूर होतील. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आपण गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यात आपण आता एक एक साहित्य भाजून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते आपण छान भाजून घेणार आहोत. शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची आहे, त्यामुळे शेंगदाणे हे छान खरपूस असे भाजले जातात. मंद आचेवर शेंगदाणे छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. आपण त्यांना एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता आपण यात 2 लहान चमचे खोबरं भाजून घेणार आहोत. इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि तेही आपण गॅसची फ्लेम कमी ठेवूनच भाजून घेणार आहोत, कारण खोबरं अगदी लवकर भाजलं जातं आणि खोबऱ्याला आपल्याला खूप जास्त गडद भाजून घ्यायचं नाही आहे. अगदी हलक्या तांबूस रंगावर आपण खोबरं हे भाजून घेणार आहोत. आता खोबरंही छान हलक्या तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे. आपण ते देखील एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि आता आपण यात पुढचं साहित्य हे भाजून घेणार आहोत. आता आपण एक मोठा चमचा पांढरे तीळ भाजून घेणार आहोत. या चटणीत प्रत्येक घातलेला घटक हा अत्यंत गुणकारी असा आहे. तर आता आपण तीळ देखील अगदी मंद आचेवर खरपूस अशी भाजून घेऊया आणि तिला देखील भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी थोड्याच वेळात तीळ देखील भाजून होते. आता तीळ देखील भाजून झालेली आहे आणि आपण तिलाही एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता आपण अर्धा चमचा जिरं भाजून घेणार आहोत. त्याने देखील चटणीला खूप छान चव येते. तर अगदी 2 ते 3 मिनटात जिरं हे भाजून होतं. तेही मंद गॅस ठेवून आपण भाजून घेणार आहोत. तर इथे थोड्याच वेळात जिरं देखील भाजून झालेलं आहे आणि आता आपण तेही डिशमध्ये काढून घेऊयात. आत्तापर्यंत भाजलेले सगळे पदार्थ हे आपण ड्राय रोस्ट करून घेतले होते, पण आता मात्र कढईमध्ये अगदी अर्धा पळी आपण तेल घालून घेणार आहोत आणि कढीपत्ता आपण तेलात छान असा परतून घेणार आहोत. अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर इथे मी एक छोटा बाऊल भरून कढीपत्ता धुवून स्वच्छ कोरडा करून घेतलेला होता आणि तो आता आपण तेलामध्ये छान असा खरपूस परतून घेऊया. त्याला देखील कढीपत्ता जर खूप छान कोरडा असेल तर एक 4 ते 5 मिनिटात मंद गॅस ठेवून छान खरपूस असा कढीपत्ता भाजून तयार होतो. तर आता आपण अगदी छान परतवून घेऊया कढीपत्ता आणि मस्त खरपूस असा भाजून घेऊयात. फोडणीमध्ये कढीपत्ता घातल्याने पदार्थाची चव तर वाढतेच, पण कढीपत्त्याचे फायदे इतके आहेत की थोड्या प्रमाणात खाऊन चालणार नाही. तर त्यासाठी अशी चटकदार चटणी बनवली तर कढीपत्त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्या आरोग्याला मिळतील. तर आता कढीपत्ता छान असा खरपूस भाजून झालेला आहे. आता गॅस बंद करून कढीपत्ता छान थंड होऊन देऊयात. इथे चटणीसाठीचं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आणि आता आपण अजून काही साहित्य यात घालणार आहोत. तर इथे आपले शेंगदाणे, तीळ, खोबरं, जिरं भाजून झालेलं आहे. इथे लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या मी घेतलेल्या आहेत आणि आता आपण बाकीचं साहित्य देखील यात घालून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात. यात अर्धा चमचा तिखट घालून घेते. चवीनुसार आपण त्यात मीठ घालून घेऊयात आणि तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे. अगदी अर्धा चमचा इथे आमचूर पावडर घालून घेते. त्याने चव अगदी छान चटकदार लागते आणि यात अगदी पाव चमचा एवढी साखर घालूयात. याने देखील चवीत भरच पडते. आता यात कढीपत्ता घालून घेऊयात आणि हे सगळं साहित्य छान बारीकसर वाटून घ्यायचं आहे. सगळं साहित्य अगदी छान बारीकसर असं वाटलं गेलेलं आहे. रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि चटणीचा जो खमंग सुवास आहे घरभर दरवळतो आहे. तर पण अजूनही चटणी पूर्ण तयार झालेली नाही आहे. अजून थोडी प्रोसेस बाकी आहे. तर बघूया आता पुढे काय करायचं ते. तर आपण ज्या कढईत सगळं साहित्य भाजून घेतलं होतं त्याच कढईत पुन्हा चटणी एक 3 ते 4 मिनिटभर आपण गॅसची फ्लेम कमी ठेवून परतवून घेणार आहोत, कारण चटणी वाटल्यामुळे चटणीला थोडासा ओलसरपणा येतो. तर हा ओलसरपणा निघून जावा यासाठी आपण चटणी एक 3 ते 4 मिनिटभर परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे.
चटणी वाटून झाल्यावर छान परतून घेतली ना की तिचा खरपूसपणाही कायम राहतो आणि शिवाय तिचं शेल्फ लाईफही वाढतं, म्हणजे चटणीही जास्त वेळ टिकते. तर आता आपली चटणी देखील छानशी भाजून झालेली आहे. आपण गॅस बंद करूयात आणि चटणीही काढून घेऊयात. तर तयार आहे अत्यंत गुणकारी अशी कढीपत्त्याची चटणी. केसांच्या सर्व समस्यांसाठी चटपटीत अशी ही चटणी आहे. तर नक्कीच या चटणीची रेसिपी ट्राय करा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज सोप्या पद्धतीने शिकून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.